खूप छान झाला. अरे बाबा विसरलो होतो. बाबा काल तुम्हाला पाय दुखण्याचा त्रास झाला नव्हता म्हणे. तुमच्याशी बोलत आहे. काल तुम्हाला पाय दुखण्याचा त्रास झाला होता. अरे पाय दुखण्याचा त्रास म्हणजे काय मोठा आजार आहे का? आमच्या गती हातपाय दुखतात, नेहमी दुखतात. जरा काही झालं की लागली कटकट माझ्या मागे. बरोबर आहे, बरोबर आहे बाबा. दवाखान्यामध्ये जाऊन पैसे लागतात म्हणून स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. होय ना? काही गरज नाही या गोळ्या पिढ्या खाण्याची. काही गरज नाही या गोळ्या पिढ्या खाण्याची. अगदी मी तंदुरुस्त आहे. थोड्या थोड्या आजारासाठी गोळ्या खायला सांगतो मुक्त दुखला. बरोबर आहे बाबा, बरोबर आहे. असं दुर्लक्ष करत जा स्वतःच्या तब्येतीकडे. पैशाची चिंता तब्येतीची नाही. अरे मला काही झालंच नाही. तू दवाखान्यात जाऊच कशाला? दवाखान्यात जाऊच कशाला? कुणाचं सांगतात का ते? एका सांगते तुमचा पण नवलच आहे पोरांनो. जा आपला काम करता. अरे काम करून आपला काम. अरे इकडे 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 तुझ्या बरोबर बोलण्याचे झाले. तू इथून धागा बिगा हावून घे बरं. फाटलेले कपडे तुम्ही किती दिवस शिवशिव घालणार आहात? अरे किती दिवस? तुला फाटले कपडे असतात पण नेटके असतात हे कधी ऐकलं नाही आहेस का? आणि आता माझ्यासारख्या म्हाताऱ्याला नवीन कपडे घालून कुठे जायचं आहे? थोडे फाटले शिवलं झालं. माहित नाही दिवस असे फाटके दिवस आम्हाला कुठलं तुझ्या लागणार. अरे कसला विचार करतोय? ए पोरा, अरे तुला विचारतोय कसला विचार करतोस तू? नाही बाबा काही नाही. मी तुमच्या बाबतीतच विचार करत होतो. तुम्ही असं फाटलेले कपडे शिवशिव घालणार तर ते आम्हाला पाहणार. अरे ना, अरे पिवळे फाटलेले नाही आहे. अजून मी 2-3 महिने घालू शकतो. हो 2-3 महिने घालू शकतो. अरे जीर्ण नाही झाले बाबा. आणि मी फाटके कपडे घातले काय फरक पडणार आहे का? हा आपण जर घाट कसर केली नाही तर नक्कीच फरक पडेल. कारण उद्या तुमचं लग्न, शेतीला पैसा लागतो आणि तुझ्या नोकरीचा प्रश्न. माझ्या नोकरीची वारंवार चिंता करता बाबा तुम्ही? तुझी चिंता करणार नाही तर काय असेल? नशिबात तर भेटेल नोकरी. काय आहे नशिबात असेल तर भेटेल. नशिबात असूनही आजच्या जमान्यात आम्हा गरिबांना कुठे नोकरी मिळते रे पोरा? तेवढे कुठले आलेले आमचे नशीब कुठले आलेले? असं का बोलतेस आहे का? कोणत्या कोणत्या समस्यांना तोंड द्यायचं तेच कळत नाही रे पोरा. हे लक्ष्मी असं का बोलतेस? हे लक्ष्मी अगं काय झालं? साहेबांनी पैसे देण्यास नकार दिला का? नाही पण साहेब तर बिचारे देव माणूस आहे. त्यांनी कधी कोणत्या गोष्टीला आपल्याला नकार दिलाय का? दिलाय का आपल्याला नकार? पण मीच विचार केला कशाला कोणाला आपण पैसे मागायचे, कशाला आपण कर्जबाजारी व्हायचं? ते काही नाही. आपली थोडीफार शेती आहे ती आपण विकून टाकायची. माझ्या नोकरीची चिंता करताय तुम्ही? हेच कळत नाही मला. कशाला नेहमी चिंता करताय? मला जर नोकरी नाही मिळाली तर काही आम्ही उपाशी राहणार आहोत? काय सांग, उपाशी राहणार आहोत? आणि या जगामध्ये कित्येक काम आहेत. कुठलेही काम करून माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो. तुम्ही चिंता नका करू. तू काही काळजी करू नको रे. अरे तुझ्या नोकरीसाठी आम्हाला सगळ्या जमीन जुमला विकण्याची वेळ आली ना तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कशाला विषय आहे? कशाला विषय काढतो? हेच कळत. शेती विकायची असेल ना याने आपल्या हिश्श्याची शेती विकायची. मला माझ्या हिश्श्याची शेती विकून मला कपाला खायचं नाही. हिस्सा? अरे तू अशी कोणती कमाई केली रे? तू हिस्साची भाषा करतो? मागं झाल्यास काय? मागं झाल्यास? मी मागं झालो. माझ्या बापाच्या इस्टेटीमध्ये प्रत्येक मुलगा अध्यक्षाचा वाटेकरी असतो. कुणाला असतो ना? हिस्सा कुणाला असतो? हिस्सा किशाची भाषा. काय म्हणाला? काय म्हणाला? अर्ध्या हिस्साचा वाटेकरी असतो. पण ज्या माणसाच्या कुटुंबाला जराही हातभार लागत नसेल तर त्या माणसाच्या कुटुंबातील कुठल्याही वस्तूवर तीळ मात्र अधिकार नाही. कळलं का? तो आमचा प्रश्न आहे. शेतीवाडी असो वा घरदार, कुणाला विकायचे की कुणाला दान करायचे? समजलं? ठीक आहे नका देऊ तुम्ही माझा हिस्सा, नका देऊ. पण मी बघून घेईन. मीही बघून घेईन की माझा हिस्सा मला कसा मिळत नाही. प्रसंगी कोर्टाचे दाद जरी ठोकात लागले ना तरी मी त्याची पर्वा करणार. काय असतो ते करायला मागे पुढे बघायला, मागे पुढे बघायला
ते कोण त्याची भाषा कसं आहे हा बेटा आला मोठा हे कोणाचा पाणी आहे तुझ्या बेटा पागल बेटा ए पोरा कमाई नाही तो कसा अरे तू पाणी आणणार जा मारू दे त्याला. दिसण्याची भाषा तू जाऊ दे करू दे मारू दे तू पाणी आण पहिले जा. दारू पिऊन राहतो बस झालं याच्या पलीकडे दुसरं सुचत नाही कोणी लागत जाऊ नका. मी बोलले तर चालेल तुम्ही बोलायला. मग काय करणार मग तो आमच्याकडून हिस्सा अरे, गेला अरे, दुखाची कमाई नाही दिसण्याची भाषा करतो अरे पहिले पाणी दे. अरे कुठे गेली होती तू? मैत्रिणीला भेटायला. मैत्रिणीला भेटायला गेली होती की त्या बाळू मॅनेजरला भेटायला गेली होती तू? काय? त्या बाळूला? त्याला कशाला भेटणार ना मी? हा मी तुला कोणी सांगितलं? काही पण म्हणते ना गाई तू? तेव्हा तू माझ्याशी खोटं बोलू नको. काय नातं आहे तुझं त्याच्याशी? बोल काय नातं आहे तुझं त्याच्याशी? तो काय आहे कसा आहे हे माहिती आहे का तुला? माहिती आहे? हे बघा तो काय आहे कसा आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. पण आता मला त्याच्याशी लग्न करायचं आहे बस. मोठी झाली स्वतःचा निर्णय घेणे तुझ्याकडे मोबाईल वाजत आहे हे तर रिंग वाजत मोबाईल माझ्याकडे कुणाला मोबाईल? मागला होता मी माझ्याकडे मोबाईल नाही. अरे आवाज नाही का मला काय काय अरे तुझ्याजवळ फोन कुठून आला? तुझ्याजवळ फोन कुठून आला? बोल ना त्या बाळूने दिला. तू घेतला त्या नालायक बदमाश आणि दारूच्या माणसाकडून फोन घेऊन तू आमचा आणि आपल्या नाक कापायला निघाली आहे कांदे. मग असं वागण्याआधी तू मेली असती ना तर फार बरं झालं असतं. आमच्या तोंडाला काळं फासायला लागली आहे. काय मी आमच्यासाठी किती शिकणार आम्ही किती दिवस हा अपेक्षा सहन करणार आहोत किती दिवस. तुला काय वाटतं मी जे काही करीन ते माझ्यासाठी करताय? मला माझ्या लग्नाची पर्वा आहे नाही नाही मला माझ्या लग्नाची पर्वा नाही. मला पर्वा आहे तुमची माझ्या दोन भावांची. ते तरी केव्हापर्यंत कुवारे राहतील बिचारे सांग केव्हापर्यंत? तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे तो मुलगा दारुडे आहे बदमाश आहे एक साधा मॅनेजर आहे. पण आपल्याकडे तरी काय आहे? काय आहे आपल्याकडे? दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी व मोल मजुरी करून पोट भरणारे साधे मजूरच आहोत ना. मजूरच. आई बाबा तुमच्या भावना मी समजू शकते समजू शकते. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं तिच्या मुलीला चांगलं पद मिळावं चांगलं घर मिळावं ती खूप सुखात नांदावी. पण आपणच फटक्या नशिबाचे आहोत तर चांगला वर मुलगा मिळेल एवढं कुठलं आलं आपलं नशीब? कुठलं आलं? असू द्या आई बाबा असू द्या. माझ्या नशिबातच हे दिलं असेल त्याला तुम्ही तरी काय करू शकता? आणि मी मान्य करते माझ्या हातून चूक झाली असेल कदाचित नव्हे तर झालीच समजते ग झालीच समजते. पण नाही आई माझी चूक पदरात घेऊ मला माफ करून आशीर्वाद द्या आई बाबा. आम्ही लेकर तुझे आम्ही वसर तुझे आम्ही ठोकर तुझे ते तू आम्हाचा आशीर्वाद दे तू सदा आशीर्वाद आशीर्वाद.
आशीर्वाद घेतला. हा सगळा कमाल आमच्या लहान मालकाचा, म्हणजे लहान मालकाची कृपा. आपल्या बापाचं काय जातं, फक्त घर आपल्या बापाचे. मग माझ्या मस्ती करण्यासाठी झेंडा थोडाच आहे. अरे यार, ही कावेरी लावणारी आली की नाही, मला केली येईल म्हटलं, मी थोडी तोंडी परीक्षा घेईल म्हटलं, अग्नीचा पत्ता नाही. येईल तर आपण आपली व्यवस्था केली पाहिजे. पण काय म्हणून वाढू, दुसऱ्यांच्या पैशावर अय्याशी करणे कोणी तुझ्याकडून शिकावं, याला दिमाग लागतं बापू. बाळू पण बाळू, एक दिवस तुझा हा लुच्चीपणा तुझ्या बोकांनी बसल्याशिवाय राहणार नाही. कळते रे, पण ओळख नाही. ती कधी पळत जाते आणि माणूस चढत जातो. अरे कोणती कोणती संजू भाऊ ये कसं काय विचार भाऊ? हा सहजच त्याला जावं म्हटलं. अच्छा आणि आपल्या जावयाची भेट घ्यावी म्हटलं. अच्छा जावेद जावेद कोण जावेद? तुम्ही हे काय संजू भाऊ, लग्न नाही बिग्न नाही आणि सरळ जावे. अरे बाळू, मी असं ऐकलंय की तू माझ्या बहिणी खूप प्रेम करतो. तुझ्या बहिणीवर प्रेम इथे खाली तर माझी नाही आप तू मी सांगितलं तुला. तू माझ्या बहिणीवर प्रेम नाही करीत. अजिबात नाही. सज्जन नाही, तुझ्या डोळ्यावर थांबून मी पाहत नाही. अजिबात नाही. तुझा सज्जन आहे, इतका सज्जन आहे मी. काय करतो तू का? तिला तू मोबाईल घेऊन दिला, लपून छपून फोन करतो, लपून छपून भेटतो. काय प्रकार आहे हा? हो बोलतो सोड, म्हणजे माझ्या घरात माझी इज्जत आहे. तू जर माझ्या बहिणीसोबत लग्न नाही केलंस ना, तर तुझ्या इज्जतीसोबत तुला सुद्धा कच्चच टाकून फेकून देईल. मला भीती वाटते. काय बोल तू स्वतःला कोण समजतोस? नाही नाही, कोण समजतोस कोण? शाहरुख खान की युवराज प्रधान रे? ही भूक ए, अगं ते तनुच्या बाजूला आहे ना काय म्हटली का रे? बे ती आहे ना गाण्याची बाई नाही आणि या संध्याची बाई ना संध्याची. समजलं का? हे समजलं का ये समजलं भाऊ, चांगलं समजलं. ती तुझी बहीण आहे. तुझी नाही तर साऱ्या गावाची बहीण आहे. साऱ्या गावाची नाही तर माझी सुद्धा बहीण आहे. तुझी बहीण नाही तर तुझी होणारी बायको आहे ती बायको. हो हो, ती माझी होणारी बायको आहे. माझीच नाही तर साऱ्या गावाची बहीण आहे. माझी बायको लग्न झालं तर चांगलं राहायचं, चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. तुला सुद्धा काय बोलायचं नाही. आणि मला जर बोललं मी तुला जिवंत सोडणार नाही. समजलं का? ते समजलं का येड्या? तू थांब ना बे. स्वतःला बोलतो थांबलं. समजलं, चांगलं समजलं. यापुढे मी तुझ्याशी चांगलं राहील, चांगलं बोलेन, चांगलं वागेन. कारण ती तुझी बहीण नाही तर माझी बहीण समजून वागते. तुझ्या लोकांनी मला बहिणीला बायको केलं असं म्हटलं तरी परवा. ठीक आहे. हे बघ, आणखी एक. लग्न झाल्यानंतर कुणाच्या मुलीकडे कुणाच्या बायकोकडे वागण्याकडे बघायचं नाही. हा? मला ते बघू दे. तू ते एकच वाकल्या नजरेने बघायचं. हे संध्याची बाई आहे, संध्याची. समजलं का? बे, मंग्या. समजलं का? हो, समजलं. थांब बाहेर निघून एकदम बोल. प्रेम करायला. कुणाच्या बायकोकडे कुणाच्या पोरीकडे नाही बघणार. जाऊ दे पहिले. ऐका लोळा लोकं अरे बाळू, काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे हा? आठवलं प्रकार आहे. आठवलं आमचे लहान मालकाचे गुंजन भाऊ त्यांनी बोलावलं. खोटं बोलते यानेच मला इकडं बोलवलं. अगं बाई, मीच बोलावलं, पण लहान मालकांनी सांगितलं म्हणून बोलावलं. मी खरं बोलत आहे. मी माझ्या मेलेल्या माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो, जर मी खोटं बोलत असेल ना, माझे माय बाप जिवंत होतील. पण मी तुझ्या मालकाला ओळखतो तू म्हणाय. आता ओळखशील ना बाई. अरे बाळू, तू छाताचोर दिसून आला.
आपण झोल म्हणजे समजून घे. म्हणजे या बाळाला तू आधीपासूनच ओळखतोस. ओळखतो पण अजून पाळतलं नाही. बोलणं काय काय ती माझी हजामत कशी पाहिजे ना. कसले घेशील का मला? अरे तिकडे जा नंतर ये मला काय. ए बाळा, ए बाळा, झाली का बे तयारी? अबे यार, सुंदर, अति सुंदर, ब्युटीफुल. अबे बाळ्या, कुठून आला बे फुलझडी? सध्या तुझ्या समोर बळ घालतो आज रात्र एन्जॉय करून मौज करू. ए बाळा, तो काय बनव रब्बाईला कर बरं सुरुवात. आणि हे घे बाई कर सुरुवात. बाईला दारू पिते का? आमच्यासाठी बनव. मी पण आलो दोन पॅक करून माझी सुरुवात करू. आमच्यासाठी बनव. सांगून बोला ना. टेन्शन घ्यायचं नाही मी आहे ना. जग मिल बैठेंगे तीन यार. ये ले चार. बाईला कर बरं सुरुवात. चल नाच बसंती. कुत्तों के सामने. कॉमेडी बघता दाबून गाणं गाणी गायची. बढिया. किती गर्मी मजा. Thank you.
आहे का दिसते पाय ना तू गोल मारते तिथे का पुढची काय नाचलीस काय गायलीस आज तू मागशील तेवढं तुला पैसे मला द्या. पहिले भारी होती माझी पहिलेच होती नाही पण तेवढी नव्हती ना वेळ लागला आतमध्ये मला सांगितलं आवाज घेऊन सगळं त्या म्हणजे काय भाई तुला माझ्या भावना कळत नाही का कळत नाही माझ्या भावना हे तिला माझ्या भावना कळत मी समजावतो बाजूला हे बघ बाई मी गणिताचे शिक्षक आहे पैसे कसे मोजायचे आतमध्ये जाऊन शिकवतो तर गणिती पद्धतीने माझं काम येणार नाही मला सांगितलं ना साहेब माझी ठरलेली रक्कम त्यामध्ये झालं बा. अरे आवाज हात सोड. नंतर काय करशील हात सोड बोल माझा. ना काय करशील किती वेळा मार कळलं नाही का? अरे कुणाच्या असा त्याचा फायदा घेणं योग्य नाही अरे तुला जोर जबरदस्ती करणे हे बरोबर समजत नाही उद्या मी समजाव सांगतो मी समजाव समजाव तिला समजाव माझ्या कुटुंबाची काय वेळ पडणारच नाही तिला ती नाचलेली माझ्यावर हात उगारते. ए बाळ्या दुसरी तिसरी तुला कोणी मिळाले नाही का कुठून आलो ते हाय वोल्टेज बिजली खाली हात लावतात करंट मारते मी काय चेक करून नाही आणली हे घे, हे पैसे घे तुझ्या तोंडावर फेकून मार कुठे मला तुझ्या तोंडावर नाही, तुझ्या तोंडावर फेकून मार झाला सगळं मूड खराब झाला चांगला एन्जॉय केलं सगळं तुझ्यामुळे झालं. माझ्यामुळे झाला हा, मूड खराब झाला जा, त्या बाजूला. सगळा मूळ खराब झाला माझ्यामुळे झाला हे घे ताई तुमचे दाना तुम्ही दिसता छाना पण आम्ही चवत खाना बापरे कमाल झाली पोटातून पैसे निघाले काय नाव काय तुझं कावेरी काय कावेरी वा छान नाव आहे. छान दिसता पण तुम्ही गोदावरी कुठे आहे पण मला सांग बाई हे नाचगाणं करणं योग्य वाटतं तुला काय गोष्ट आहे परिस्थितीच तशी होणार नाही माझी म्हणजे मी लहान असतानाच माझे वडील वारले आईनेच माझा सांभाळ केला लहानाचं मोठं केलं शिकवलं पालन पोषण घेतलं मग मी लहान असताना शाळेच्या स्नेहावर संमेलन मध्ये डान्स करायचे तिथं प्रथम पारितोषिक जिंकायचे आज अशी वेळ आली की 4 पैसे कमवण्यासाठी मला नाच गाणं करावं लागलं कारण खूप दिवसापासून माझी आई आजारी आहे ती दवाखान्यामध्ये भरती आहे. बरं मला एक सांग बाई तुझ्या या पेशामध्ये गुंजन सारखे असे किती लोक येतील किती लोक तुला सामना करावा लागेल तेव्हा तू काय करशील साहेब मी माझ्या कलेचा सौदा करते अप्रूचा नाही वेळ आल्यास मरण पत्कारेन पण सील भ्रष्ट होऊ देणार नाही असंच वागशील तर कोण देणार आहे तुला आपली मुलगी मरायला कोण देणार आहे तुला आपली मुलगी मरायला कोण देणार आहे तुला आपली मुलगी मरायला साहेब साहेब कसले विचार करताय काय नाही तुला असं वाटत नाही बाई की तुझं लग्न व्हावं छोटासा संसार असावा आणि त्या संसारात भावना छोटस बाळ असावं वाटते ना साहेब पण कोण करणार माझ्याशिवाय
मी करणार तुझ्याशी लग्न. हा काय मी करणार. तुम्ही हो आणि माझ्याशी हो. तुम्हाला माहित आहे मी नाच गाणं करते ना. तरी पण मी करणार तुझ्याशी लग्न. पण नाही, मी माझ्या बाबतीत तुला सगळं काय सांगतो. माझ्या बाबतीत मी साहेब काय नाही, हे फक्त माणूस आहे. थोडा बदमाश आहे आणि अधेमध्ये दारू पण पितो. म्हणजे तुला योग्य वाटत असेल तर तू हो म्हण, नाहीतर माझी काय तेवढी जबरदस्ती नाही भाई. मी हेही पाहिलेलं कितीतरी बिघडलेले लोक लग्नानंतर सुधारतात. अरे वा, मग उशीर कशाला? चला आजच जाऊ आणि एखाद्या मंदिरामध्ये आपलं लग्न उरकावून टाकू. म्हणजे शुभमंगलम सावधान. आजच लग्न हो ठीक आहे. चल. हॅलो हॅलो, कोण? कावेरी? हो मी कावेरीच बोलत आहे. तुम्ही कोण? मी सरकारी हॉस्पिटल मधून डॉक्टर काब्यते बोलतो. बोला ना डॉक्टर. कावेरी, आय एम सॉरी. आम्ही खूप प्रयत्न केले पण तुझ्या आईला वाचवू शकलो नाही. तुझ्या आईचं निधन झालंय, तू ताबडतोब दवाखान्यात. हॅलो हॅलो डॉक्टर बोला माझी माझे मला काय